इलेक्ट्रिक लाओ और कहीं भी जाओ। शासकीय तंत्र निकेतन खामगांव पूर्व विद्यार्थी संगठन की ओर से रमेश चंद्र गट्ठाणी एवं राजेंद्र गाडेकर का सत्कार किया गया। आज शासकीय तंत्र निकेतन खामगांव के पूर्व विद्यार्थी संगठन की ओर से प्राचार्य स्वर्गीय वी खांडेकर श्रद्धांजलि तथा श्री रमेश चंद्र गट्ठाणी एवं राजेंद्र गाडेकर का सत्कार किया गया। आणि त्याच्याप्रमाणेच करायचं म्हटलं तर कुठलंही काम सक्सेसफुल होऊ शकत नाही, हा माझा अनुभव आहे। आणि मी त्याचा पहिल्यापासूनच वापर करत गेलो। जसं वीरमणे सरांनी सांगितलं की तो इंटरस्टेट प्रोजेक्ट होता आणि NPCC सारखी एवढी मोठी कंपनी, भारत सरकारची कंपनी होती, त्यांच्याकडे तो कॉन्ट्रॅक्ट होता। आणि एका दिवशी सकाळी मला माझ्या चीफ इंजिनियरने बोलावलं आणि म्हणे मी तुझी बदली तिथे केली आहे। नागपूरला होतो मी 5 वर्ष आणि सकाळी मला बोलावलं म्हणे की तुझी बदली करून ती ऑर्डर राहिलेली आहे। म्हटलं सर माझी आई आजारी होती, नाही म्हणे मला काही माहीत नाही, मला माझं रिटायरमेंट व्हायच्या अगोदर मला ते करण पूर्ण झालेलं पाहिजे म्हणून मी तुला सिलेक्ट केलेलं आहे। आणि तिथे तुझ्या अपोजिटमध्ये जो मनुष्य आहे तो चीफ इंजिनियर रँकचा मनुष्य आहे, तो तुला चहा सुद्धा पाजणार नाही, तुला त्याला चहा पाजावं लागणार आहे। त्या भाषेत मला सांगून ते ढाकलून दिलं चोपला। आणि त्यात ती कंपनी बंद, काम बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा संप झाला होता। 3000 कर्मचारी। आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती श्री गाडेकर, श्री गट्ठाणीजी, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष श्री आकारतीजी, उपस्थित कार्यकारिणी मंडळीचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सभासद, आजच्या कार्यक्रमाकरता विशेष आमंत्रित सर्व मंडळी, खरंच या पॉलिटेक्निकचं सौभाग्य आहे की आपण असे विद्यार्थी घडू शकलो। त्या प्राचार्यांचं, त्या शिक्षकांचं, ते गुरुवर्यांचं जे मोलाचं जे मार्गदर्शन प्राप्त झाले त्या काळी, आणि इंजिनियर घडवता अशी मूर्त घडून आणली की स्वतः एक शिलालेखसारखी उभी आहे आज आपल्या समोर। किती वर्णन करावा। उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व सेवानिवृत्त अधिकारी, या पॉलिटिकल कॉलेजचे आजी माजी विद्यार्थी, आज या ठिकाणी हा जो पेंटाकली प्रकल्प आहे तो एकूण 14,232 हेक्टरचा एकूण हा प्रकल्प आहे। पैनगंगा नदीवर एकूण साखळी पद्धतीने 6 कोल्हापुरी बंधारे बांधलेले आहेत आणि ते 2008ला मला हँडओव्हर झाले। याच्यावर एकूण 38 पाणी वापर संस्था आहेत आणि 8 प्रस्तावित होत्या। कालवा हा मला आजपर्यंत अजून हस्तांतरण झालेलं नव्हतं, तरीही त्याला मागच्या 2 वर्षापर्यंत त्याच्यावर आम्ही या ठिकाणी महासंघाच्या माध्यमातून या ठिकाणी सिंचन केलं। विषय असा आहे की हे योगायोग आहे। साहेब म्हटले कुठून आला, आल्याबरोबर इतकं त्यांचं प्रेम जे आहे खरंच आहे। मी पिंपरी धनगर गाव आहे, माझं मन प्रोजेक्टच्या समरमध्ये बुडालेलं, तिथून मी आलो। गाव आहे हिली एरियामध्ये आणि म्हणून म्हटलं जंगलातून आलो सर। हा एक आमचा एक होतं बोलणं कुठून आलं। अभिनंदन सरांचं सर्वप्रथम। आणि आठवणी खूप आहेत, पैकी साहेबांच्या निगडीत रिलेशनमध्ये त्यांच्याकडे जेव्हा पोस्टिंग मिळालं, देऊळगावच्या सब डिव्हिजनला होतो, त्या कालावधीतील काही आठवणी आहेत। बरोबर तुम्ही बोल, हो बरोबर चालतंय तुम्ही।
माझ्याकडे करडी संग्रह आणि मासूळ MI टँक